उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाल शेट्टी सध्या आमच्या सोबत आहे. सर, TV9 मध्ये तुम्हाला खूप खूप स्वागत आहे तुमच्या. धन्यवाद. तुम्हाला तिकीट मिळाले नाही याबाबत लोकांमध्ये एक फार नाराजगी पाहायला मिळाली आहे. लोकांमध्ये पण नाराजगी आहेत, कार्यकर्त्यांमध्ये पण नाराजगी आहेत. पण तुमची भूमिका काय आहे? दोन गोष्टी याच्यामध्ये. तिकीट अनेक लोकांना मिळतं, अनेक लोकांना मिळत नाही. अनेक लोकांना ज्यांची अपेक्षा नसते अशा लोकांना तिकीट मिळतं, तर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो त्याला मानणाऱ्या लोकांचा. आणि काही कार्यकर्ते किंवा मतदार बाबा समजा माझ्यासारख्याला सर्वसामान्य लोकांना वाटत असं गोपाल शेट्टीने परत एकदा लढावं, पक्षाने तिकीट न देण्याचं कोणतं कारणच नव्हतं, कारण इतकं सर्व असताना. तर अशा वेळी इतका लांब काल मी काम केल्यानंतर कार्यकर्त्यांची आणि मतदारांची थोडीफार नाराजगी असणं हे स्वाभाविक आहे. हे एक जिवंतपणाचं लक्षण आहे मी म्हणणार. आणि हे जर नसलं तर मग कोणी कोणासाठी कामच करणार नाही. आणि म्हणून तरीसुद्धा भारतीय मतदाता योग्य वेळी सावरतो, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता योग्य वेळी सावरतो आणि ते सावरलेले आहेत, सर्व कामाला लागलेले आहेत. आणि पहिल्यापेक्षा चांगल्या मताने पियुष गोयलजी यांना निवडून आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मी एक जनप्रतिनिधी आता सध्या तरी आहेच, ह्या नात्याने सर्व तो प्रयत्न करून पहिल्यापेक्षा अधिक मत मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न करणार. दोनदा महाराष्ट्रात आम्ही 1 नंबरचा मतदान प्राप्त केला, तिसऱ्यांदा करून हॅट्रिक करण्याचा प्रयत्न सर्वजण मिळून करतील. पण कार्यकर्त्यांमध्ये जे नाराजगी आहेत, लोकांमध्ये जी भीती आहेत की ते पियुष गोयल भारी उमेदवार आहेत, जिंकल्यानंतर ते परत लोकसभामध्ये येणार की नाही येणार, लोकांना भेटणार की नाही भेटणार, हा दूर कसा करणार? हे फक्त काही प्लस मायनस दोन्ही गोष्टी आहेत. मी जे करू शकलो नाही ते पियुष गोयलजी करतील, कारण केंद्रात एवढा वजनदार ते सध्या मंत्री आहेत. पियुष गोयल पहिल्यांदा तर सिस्टममध्ये आलेले नाहीत. 18 वर्ष खासदार म्हणून त्यांनी काम केलं आहे, मंत्री म्हणून काम केलं आहे. आणि लहानपणापासूनच पक्षाचा ध्येय धोरण कार्यकर्त्यांमध्ये मिळणं, नागरिकांची समस्या जाणून घेणं, ह्याचा खूप मोठा अनुभव त्यांना आहे. एक गोष्ट साधिक आहे. आता फॉर एक्झाम्पल अकाल्पनिक आपण चर्चा करूया एक अर्धा मिनटं. मी जर मंत्री झालो तरीसुद्धा मी जेवढा वेळ इतके लोकांना इथे उपलब्ध होत होतो तेवढा तर मंत्री झाल्यानंतर होणार नाही ना. आता प्रवीण दरेकरांच्या मतदारसंघात आम्ही परवा गेलो, तिकडेही लोकांचं हेच म्हणणं होतं. प्रवीण दरेकर पूर्वी आमदार म्हणून जितका मागाठाणे मतदारसंघात लोकांना भेटत होते, आणि आता प्रवीण दरेकरला महाराष्ट्राची जबाबदारी दिली देवेंद्रजींनी, तर ते महाराष्ट्रभर फिरत असतात, तर ते कमी मिळतात लोकांना. आणि पियुषजी तर हे मंत्री आहेत आणि देशाचे मंत्री आहे ना, संपूर्ण देश बघायचं आहे. आता जेवढे मंत्री होतात त्या त्या मतदारसंघातल्या लोकांना त्यांची उपलब्धता कमी होणारच आहे, की पियुष गोले एकटे नाही ना. आणि म्हणून हे लोकांनी समजून सुद्धा घ्यायला पाहिजे. आणि उत्तर मुंबईसारख्या ठिकाणी जिथे इतके नगरसेवक आहेत, इतके सर्व आमचे सक्षम आमदार आहेत, आणि मी सुद्धा इथेच राहणार आहे, तर लोकांना जे सुविधा पहिला मिळत होती ती तर मिळणार आहेत, किंवा त्यापेक्षा अधिक मिळणार. पियुष गोयल एक मंत्री म्हणून, उदाहरणार्थ मी पत्र दिलं एखाद्या कामासाठी तर त्याला फार वेळ लागत नव्हता, परंतु पियुष गोयलांचं एक पत्र गेलं तर माझ्यापेक्षाही स्पीडनी, जलदगतीने कामं लोकांची होतील. ह्या सर्व गोष्टी लोकांना येणाऱ्या काळात कळून येईल. आणि दुसरी गोष्ट, पियुष गोयलांचं माझं बोलणंही झालं, ते प्रत्येक विधानसभेमध्ये आता जिथे ऑफिस आमचं कार्यालय नाही तिथे कार्यालय उघडून व्यवस्थित चांगले अनुभवी माणसांना ठेवून काम लोकांचं होईल ह्याची व्यवस्था सुद्धा करणार आहेत, आणि मी करून घेईन त्यांच्याकडनं. पण ठाकरे गटातर्फे इथे विनोद घोसाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितलं आहे की पियुष गोयल चुकीच्या रस्त्यावर आले आहेत, त्यांना मी प्रभाव करणार आहे, तर ते जिंकणार नाही आमच्यासोबत. ते म्हणणार जिंकणार नाही, आम्ही म्हणू जिंकू म्हणून. आता निवडणुकीत कळेल ना काय होतं म्हणून. आणि आज कोणालाही विचारलं तर भारतीय जनता पक्षाचं जे काही काम आहे, मोदीजींचं नाव आहे, आणि गेल्या 10 वर्षात मोदीजींनी देशाला ज्या स्तरावर पोचवलं आहे किंवा जागतिक स्तरावर भारत देशाचं नाव होतोय, तर सुज्ञ मतदार विचार करून मतदान करतात प्रत्येक वेळी, ह्यावेळी करतील. तुम्हाला एक मोठी जबाबदारी पक्षातर्फे मिळण्याची शक्यता आहे अशी चर्चा पण आहेत. तुमची काही चर्चा झाली आहेत का वरिष्ठ नेत्यांसोबत? माझी कोणाबरोबरही कसलीही चर्चा झाली नाही. आणि गोपाल शेट्टी सारख्या व्यक्तीला अशा प्रकारचं कुठलंही आश्वासन देऊन गोपाल शेट्टी काम करतो असं जर कोणाला वाटत असेल तर चुकीचं आहे. मला जाणणारे, मला मानणारे, मला ओळखणारे मतदारांना माहिती आहे गोपाल शेट्टी काय आहे. आणि गोपाल शेट्टीसारख्याला महापालिकेच्या 3 BST कमिटी, इम्प्रूव्हमेंट कमिटी आणि स्टँडिंग कमिटीसारख्या कमिटीमध्ये काम करण्याची संधी पक्षाने ऑफर केली. मी 3ही ठिकाणी चेअरमॅन नाही झालो. म्हणजे महापालिकेचा पुरा खजाना या 3 कमिटीमध्ये असतो, आणि म्हणून मी कदाच ह्या स्तरावरती आज पोचलो आहे.
आणि म्हणून गोपाल शेट्टी पद, पैसा आणि प्रतिष्ठेसाठी कधीच काम नाही केलं. गोपाल शेट्टीने लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी काम केलं. गोपाल शेट्टीने लोकांची मनं जिंकण्यासाठी मी काम केलं आणि मी समाधानी आहे. मी अधिकाधिक लोकांचं मनं जिंकू शकलो. 10 पैकी 7.5 लोक भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मला मागच्या वेळी किंवा दोन्ही वेळी लोकसभेमध्ये मतदान केलं. ह्याच्यापेक्षा लोकांकडनं आपण काय अपेक्षा करू शकतो आणखीन? तुम्हाला ठाकरे गटातर्फे ऑफर पण आलं होतं की तुम्ही या माझ्याकडे, मी तुम्हाला लोकसभाचं तिकीट देतो. नाही, असं अशा वेळी बोलणं 1-2% माझा ग्राफ कदाच वाढेल, परंतु मी असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणार नाही. हे नक्की आहे का सर्व पक्षीय लोकांचा नेत्यांचा सहानुभूती माझ्याबरोबर कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार. कारण माझे काम करण्याचा स्वभाव सर्वांनी पाहिलेला आहे. मी रस्त्यावरती उभा राहून कोणालाही शिवीगाळ करणं हा माझा काम कधीच राहिलेलं नाही. लोकांनी मला काम करण्यासाठी निवड केली, पक्षाने मला काम दिलं, मी करत गेलो आणि म्हणून सर्व पक्षीय लोकांचा सहानुभूती माझ्याबरोबर राहिलेली आहे. आणि माझ्यासारख्या व्यक्तींनी इतक्या मोठ्या स्तरावरती जाऊन अशा कोणत्याही प्रकारचा विचार करणं म्हणजे माझा पुरा कॅरियर मी माझ्या हाताने संपवण्यासारखं आहे. आणि म्हणून इतकी मोठी चूक करणं नाही. मी म्हटलं ना, माणूस कशासाठी काम करतो? पदासाठी काम करतो, पैशासाठी काम करतो, प्रतिष्ठेसाठी काम करतो. मी या दोन्ही गोष्टीपासून अलिप्त राहिलेलो आहे. गोपाल शेट्टीला तुम्ही कालही ह्याच पॅन्ट आणि शर्टमध्ये पाहिलेला, आजही पाहता आणि उद्याही ह्याच्यातच पाहणार आहे. म्हणजे गोपाल शेट्टीने कुठे हायफाय असा वागणूक करून लोकांची मनं जिंकलेली नाही आहे. तर ह्या म्हणजे लोकांचं लोकशाहीमध्ये किती मोठं आपण कौतुक केलं तितकं कमी आहे उत्तर मुंबईतल्या मतदान. म्हणजे ह्या अवतारात गोपाल शेट्टीना लोकांनी स्वीकारलं म्हणजे मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आणि जो लोकांच्या प्रेमासमोर मला कितीही मोठा प्रलोभन माझ्या पक्षाने किंवा अन्य लोकांनी दिलं तर माझ्यासाठी ते छोटं आहे. आणि ह्या स्तरावरती मला नागरिकांनी, मतदारांनी पोचवलं आहे, याचा निर्णय मी एकटा करू शकत नाही, हे मी तुम्हाला सांगतो. आता या लोकसभामध्ये तुमची भूमिका काय होणार आहे, कशी होणार आहेत? माझी भूमिका पहिल्या दिवसापासून मला कोणी फार समजवायला पण आला नाही. मुंबईच्या अध्यक्षांना मी जाऊन भेटलो आणि मी त्यांना सांगितलं मी पक्षाबरोबर राहीन, काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि मी त्या क्षणापासून कामाला लागलेलो आहे. माझं तुम्ही रेकॉर्ड बघू शकता, एकही कार्यक्रम मिस केलेला नाही आहे. किंवा आता पियुष गोयल जे येतात तर माझे 4 कामं वाढलेले आहेत. माझा रोज दैनंदिन कामं जे अपॉइंटमेंट आहे तेही मला पुरा करावं लागतो आणि पियुष गोयल जिथे येतात तिथेही मला जावं लागतो. म्हणजे माझं काम वाढलेलं आहे. आणि उत्तर मुंबईतला मतदानाचा शेवट मतदान करेल तोपर्यंत माझी गती अशाच प्रकारे राहणार आहे. निवडणुकीच्या नंतर तुमचं पाऊल काय होणार आहे? लोकांच्या कशा प्रकारे तुम्ही काम करणार? नंतरचं भविष्याने आता कशाला आपण करायचं? नंतरचं भविष्याने कशाला करायचं? हाय, मनात काही गोष्टी लोकांच्याही काही मागणी आहेत, त्याचा आपण नंतर विचार करू ना. आता एका कामासाठी आपण उतरलेलो आहोत. मोदीजींना 3ऱ्यांदा हॅट्रिक करून प्रधानमंत्री ह्या रूपाने पाहिजेत. त्यांच्या 400 पारचं स्वप्न पुरा करायचं. उत्तर मुंबईत पियुष गोयलजींना अधिकाधिक मतांनी जिंकून महाराष्ट्रामध्ये 3ऱ्यांदा उत्तर मुंबई जिंकून 3ऱ्यांदा 1 नंबरचा मतदान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळाला, अशा प्रकारचं चित्र उभं करायचं आहे. लोकांना जे नाराज आहेत, जे कार्यकर्ता, त्यांना तुम्ही काय संदेश देणार? हे बघा, नाराज घरामध्येही पती पत्नी नाराज होत असतात. दिवसात एकदा नाही तर 2-3दा होतात. परंतु जसा संसार चालतो तसाच राजकीय पक्षाचा कामही चालेल. आणि भारतीय जनता पक्ष, मी म्हटलं ना, नाराजगी हे एक जिवंतपणाचं लक्षण आहे. परंतु नाराजगी किती लांबवायचं त्याचा एक मोजमाप असतो. आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणजे मी कामाला लागलो, मी नाराज असतो तर हे नाराजगी वाढली असते. मी कामाला लागलो म्हणजे तो विषय डेड झालेला आहे. आता तो विषय आता व्यवहारात राहिलेला नाही आहे. तो विषय डेड झाला आहे. आता सर्व एक दिशाने कामाला लागलेले आहेत. तुम्ही नाराज आहेत का सर? मी नाराज आहेत का? माझ्या वागणुकीवरून, माझ्या बोलण्या चालण्यावरून तुम्हाला कळतं का? आणि गोविंद मला खूप वर्षापासून ओळखतो, गोपाल शेट्टी काय म्हणून. खरं म्हणजे गोविंदने हा प्रश्नच विचारायला नाही पाहिजे होता, परंतु विचारलात तर त्याचं उत्तर आहे, मुळीच नाराज नाही आहे. किंवा मला तुम्ही रोज पहिल्यापेक्षा रिलॅक्स मूडमध्ये पाहाल. कारण एक डोक्यावरती जो बोजा होता तो आता हलका झालेला आहे. म्हणजे आय एम रिलॅक्स, आय एम हॅपी अँड आय एम थँकफुल. मी माझ्या पक्षातल्या नेतृत्वाला धन्यवाद देतो की मला एक वेगळ्या पद्धतीने काम करण्याची त्यांनी संधी प्राप्त करून दिली आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन दिनेश दिवेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.